Hello student, myself D.R. Mani from VVT PAL Mechanical Department, and today's we have discussed in thermal engineering course uh, topic number first, that is fundamentals of thermodynamics. Weightage of these fundamentals of thermodynamics is 8 marks. Okay. सो बेसिकली हा जो कोर्स आहे थर्मल इंजिनिअरिंग, तर थर्मल इंजिनिअरिंगमध्ये आपण याचा कोर्स कोड आहे 22337 माझ्या कोर्स कोड आहे. सेकंड लेक्चर आपण बघत आहोत. लास्ट लेक्चरला आपण थर्मोडायनॅमिक्सचा ओव्हरव्ह्यू बघितलेला की कशा पद्धतीने याच्यामध्ये सिलेबस म्हणजे टॉपिक कसे आहेत, त्यानंतर तुम्हाला एक्झाम जी द्यायची आहे ती कशा पद्धतीने एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, त्याचं वेटेज कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व याच्यामध्ये केलेल्या या बघितलेल्या आपण. तर याच्यामध्ये आजचं जे लेक्चर आहे हे सेकंड लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर फर्स्ट, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता थ्रूआउट जर थर्मल इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये हा जर टॉपिक बघितला तर याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स आहेत रिलेटेड टू थर्मल इंजिनिअरिंग. ओके. सो थर्मलच्या रिलेटेड, थर्मोडायनॅमिक्सच्या रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँड असणं किंवा माहिती असणं किंवा क्लिअर असणं कन्सेप्ट ह्या खूप गरजेच्या आहेत. कारण याच्यावर अवलंबून अशा पुढचं जे टॉपिक असेल ते त्याच्यावर आपल्याला त्या सारख्या कन्सेप्ट्स, आपल्याला त्याचे वर्ड्स म्हणा किंवा त्याच्या काही यातले जे कन्सेप्ट्स आहेत त्या पुढं तुम्हाला लागतील की ते जर माहीत असतील, त्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला पुढं जो सिलेबस आहे तो अंडरस्टँडिंगला तुम्हाला त्या पद्धतीनं इझी होईल. ओके. सो इम्पॉर्टन्स ऑफ धिस टॉपिक इज टू द अंडरस्टँडिंग अँड डेप्थ ऑफ व्हेरियस टॉपिक्स. ओके. सो पुढचे जे टॉपिक्स आहेत त्याच्या दृष्टीनं असा हा खूप अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. ओके. सो आपण लेट स्टार्ट करूया. आजचा जो पहिला टॉपिक आहे युनिट नंबर फर्स्ट, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके. सो याच्यामध्ये पहिला थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स इज अ बेसिक कन्सेप्ट जे आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, पहिला आपण हा फक्त थर्मोडायनॅमिक्स आहे तर एनर्जी आणि हीटच्या रिलेटेड, म्हणजे हीट आणि हीट एनर्जी वर्क म्हणूया आपण, हीट एनर्जी वर्क त्याच्या रिलेटेड याचे जे बेसिक्स आहेत ते सगळं आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये येतं. ओके. सो जे समजा कन्सेप्ट काही एनर्जीचे कन्सेप्ट असतील किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणतो आपण, एका फॉर्ममध्ये दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफर करतो, तर त्याला आपण ते जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते सगळं आपल्याला आपण कशामध्ये इन्व्हॉल्व करतो किंवा ते जे आपण शिकतो ते कशामध्ये, तर थर्मोडायनॅमिक्स, ती ब्रँच जी आहे थर्मोडायनॅमिक्स याच्यामध्ये ह्या गोष्टींचा स्टडी केला जातो. ओके. सो आपण बघूया की प्युअर सबस्टन्स पहिला बघूया आपण. प्युअर सबस्टन्स. सो प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, तर प्युअर सबस्टन्स असा सबस्टन्स आहे जो ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की मिक्स दुसरा कुठलाही सबस्टन्स आहे म्हणजे मिक्स नाही, तो प्युअर होमोजेनियस असा तो प्युअर सबस्टन्स आहे. ओके. सो आपण बेसिकली जे आहे तर ह्याची जी डेफिनेशन आहे प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन जर बघितली त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे सबस्टन्स दॅट हॅज फिक्स्ड केमिकल कंपोजिशन. आपण डेफिनेशन बघू. सबस्टन्स that has a fixed chemical composition, fixed chemical composition ज्याच्यामध्ये आहे. ओके. त्याला आपण फिक्स्ड केमिकल कंपोजिशन थ्रूआउट इट्स मास असं म्हणतो. It is called pure substance.
इज कॉल्ड प्युअर सबस्टन्स. आता प्युअर सबस्टन्स म्हणजे सबस्टन्स दॅट हॅज फिक्स्ड केमिकल कंपोजिशन थ्रूआउट इट्स मास. म्हणजे ते एखादं तुम्ही सबस्टन्स घेतला किंवा आता कुठलंही लिक्विड असेल, ओके, एअर असेल, ओके, कुठलाही मीडिया तुम्ही त्याच्यामध्ये कुठलाही सबस्टन्स एक ठरवला तुम्ही, तो त्याच्यामध्ये आपल्याला त्या केमिकलमध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये किंवा एअरमध्ये आपल्याला काय होणार की केमिकल कंपोजिशन सगळीकडे तुम्ही चेक केला त्याच्यात तर तुम्हाला एकच कंपोजिशन तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल, तर त्याला आपण म्हणतो प्युअर सबस्टन्स. ओके. आता बेसिकली एअर जे आहे, एअरमध्ये जर बघितला तर डिफरंट गॅसेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतील. एअर जे आहे ते एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस मिक्स असलेले तुम्हाला दिसतील, पण तरीसुद्धा एअर हा प्युअर सबस्टन्स मानला जातो. आता का मानला जातो? कारण त्याच्यामध्ये जे कंपोजिशन आहे, केमिकल कंपोजिशन, हे की मी जे सांगितलं बघा, हे केमिकल कंपोजिशन आहे ना, ते केमिकल कंपोजिशन जे आहे ते थ्रूआउट एअरमध्ये सेम असतं. जरी ते मिक्सिंग असलं सगळे त्याच्यात वेगवेगळे गॅसेस असले तरी पण केमिकल कंपोजिशन जर त्याचं चेक केलं तर सगळीकडे थ्रूआउट त्या सबस्टन्समध्ये इक्वल असतं किंवा सेम असतं, म्हणून त्याला आपण प्युअर सबस्टन्स असं म्हणतो. ओके. सो बेसिकली आता ह्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढचा बघूया वर्किंग सबस्टन्स. आता हे प्युअर सबस्टन्स झालं, आता आपण बघूया वर्किंग सबस्टन्स. आता आपण बघूया वर्किंग सबस्टन्स. ओके. सो वर्किंग सबस्टन्स कशाला म्हणायचं? सबस्टन्स विच इज केपेबल ऑफ substance which is capable of absorbing and rejecting heat. बघा, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. absorbing and rejecting heat during the process. आता एखादी प्रोसेस चालू आहे, एखादा सबस्टन्स आपण घेतला आणि त्या सबस्टन्समध्ये आपल्याला काय करायचं, आपण त्याच्यावर एखादी प्रोसेस करावी लागते. प्रोसेस करत असताना त्याच्यामध्ये जर त्याची कॅपॅसिटी असेल, कॅपेबल म्हणजे काय, त्याची कॅपॅसिटी काय आहे की एक तर ती हीट काय करायचं आहे, बघा हा महत्त्वाचा वर्ड आहे हीट ॲब्सॉर्ब करायचे किंवा तो हीट एक तर ॲब्सॉर्ब करतो किंवा हीट काय करतो, रिजेक्ट करतो. म्हणजे दोन्हीपैकी की ॲब्सॉर्ब करतो, ॲब्सॉर्ब पण करतो आणि रिजेक्ट पण करतो. तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणायचं, वर्किंग सबस्टन्स. ओके. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणायचं. आता काही पुढं आपण बघणार आहोत की पुढं काही इक्विपमेंट आहेत किंवा काही यांच्यात आपण पुढचे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की असे सबस्टन्स आपण वापरणार आहोत की ज्याच्यामध्ये हीट ती सबस्टन्स काय करतं, हीट ॲब्सॉर्ब करतं आणि ते हीट रिजेक्ट करतं. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला फेरॉन अँड अमोनिया, बेसिकली फेरॉन अँड अमोनिया बेसिकली हे जे फेरॉन अँड अमोनिया इट इज अ वर्किंग ऑफ, म्हणजे ह्याचं एक्झाम्पल जर बघितलं म्हणलं आपण, आता रेफ्रिजरेशनमध्ये तुम्ही ऐकलं असणार फेरॉन आणि जर अमोनिया जर कुठं ऐकलं असेल तर रेफ्रिजरेशनच्या रिलेटेड जर बघितला तर तिथं आपल्याला हे लिक्विड किंवा हे सोल्युशन आपण फेरॉन आणि अमोनिया आपण त्याच्यामध्ये वापरतो, ज्याच्यामध्ये मीडिया म्हणून आपण ते वापरतो की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हीट एक्सचेंज करायची किंवा हीट आपल्याला काय करायचं आहे, ॲब्सॉर्ब करायचं आहे किंवा हीट रिजेक्ट करायची, अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला म्हणून आपल्याला हे उपयोगी पडते. सो फेरॉन अँड अमोनिया जे आहे इट इज अ एक्झाम्पल ऑफ वर्किंग सबस्टन्स. हे दोन असे सोल्युशन आहेत, हे दोन सबस्टन्स आहेत जे हीट ज्यांची कॅपॅसिटी आहे की हीट ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि हीट रिजेक्टसुद्धा करतात. ओके.
So next concept is thermodynamic system. नेक्स्ट जे आहे थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता थर्मोडायनॅमिक सिस्टीम हे बेसिकली बघा, थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज डिफाइंड ॲज सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कशाला म्हणायचं तर थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज डिफाइंड ॲज द स्पेसिफाईड रिजन. इट इज अ specified region where transfer of heat and energy, or mass of the system. Okay, transfer of heat and energy are to be studied. आता बघूया की स्पेसिफिक थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय हे आता आपण कन्सेप्ट समजून घेऊ. तर एखादी सिस्टीम म्हणजे आता काय केलेलं आहे बघा, हा पूर्ण बोर्ड आहे. ओके, तर हा जो पूर्ण बोर्ड आहे याला आपण काय म्हणू शकतो की युनिव्हर्स, याला आपण म्हणायचं युनिव्हर्स. या युनिव्हर्समध्ये पर्टिक्युलरली आपल्याला जो स्टडी करायचा आहे, पर्टिक्युलरली याच्यामध्ये आपल्याला सपोज आपल्याला एवढाच पोर्शन आहे. ओके, हा एवढाच पोर्शन आहे. हे एवढाच पोर्शन आपल्याला स्टडी करायचा आहे. हा टोटल बोर्ड आहे तो आपण काय म्हणू शकतो युनिव्हर्स म्हणू शकतो. आणि या युनिव्हर्समध्ये आपल्याला ही जी सिस्टीम आहे, ओके, तर आपल्याला एवढेच आपल्याला एरिया. आता इथं काय सांगितलं बघा, स्पेसिफाईड रिजन हा मी जो वर्ड्स आहे बघा, स्पेसिफाईड रिजन, दिस इज द स्पेसिफाईड रिजन. म्हणजे मी काय स्पेसिफाय केलं, त्याला काय झालं, एक तेवढाच मी डिफाईन केला, हा एवढाच पोर्शन. ओके, तर याला म्हणायचं काय थर्मोडायनॅमिक सिस्टीम. या सिस्टीममध्ये मी काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आता या सिस्टीममध्ये काय स्टडी करणार आहे, ट्रान्सफर ऑफ हीट अँड एनर्जी ऑफ मास. म्हणजे काय स्टडी करणार आहे या सिस्टीममध्ये, काय स्टडी करणार आहे, ट्रान्सफर ऑफ हीट अँड एनर्जी ऑर मास. म्हणजे हीट, एनर्जी किंवा मास हे कसं ट्रान्सफर होते त्याचा स्टडी म्हणजे काय करणार आहे, तो स्पेसिफाईड रिजनमध्ये त्याच्यामध्ये तो स्टडी करणार आहे. ट्रान्सफर ऑफ हीट अँड एनर्जी ऑर मास, एनर्जी किंवा मास आर टू बी स्टडी. म्हणजे याच्या एवढ्या एरियामध्ये ते स्टडी करणार आहे. म्हणून मी त्याला काय म्हणतो थर्मोडायनॅमिक सिस्टीम. याला काय म्हणायचं मी थर्मोडायनॅमिक सिस्टीम. लक्षात आलं, म्हणजे याला आपण म्हणायचं सिस्टीम. लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणायचं सिस्टीम. कारण मी तेवढाच रिजन काय सेट केला आहे आणि तेवढ्या रिजनमधनं मी काय करणार आहे की जी एनर्जी किंवा हीट ट्रान्सफर होते किंवा मास ट्रान्सफर होते त्याचा आपण स्टडी करायचा आहे. म्हणून त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. ओके, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे सिस्टीम. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे बाउंड्री. नेक्स्ट कन्सेप्ट आहे, आता हे झालं थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता आपण बघूया बाउंड्री. ओके, तर बाउंड्री आता बाउंड्री आपण कशाला म्हणायचं, बाउंड्री विच इज एनव्हलप क्लोजिंग द सिस्टीम, विच इज एनव्हलप और क्लोजिंग द सिस्टीम. ओके, क्लोजिंग द सिस्टीम which may be real or hypothetical is known as a boundary. आता एक तर रिअल असेल
रिअल आपल्याला दिसतंय. आता मी तुम्हाला दाखवलं बॉर्डर अशी करून, मग तुम्हाला ते दिसतंय म्हणून आपण काय म्हणतो रिअल. पण हायपोथेटिकल म्हणजे काय, इमॅजिनरी पण असू शकते. इमॅजिनरी मी एखादी सिस्टीम कन्सिडर केली, एखादी मी काय केलं एरिया कन्सिडर केला, त्याच्यामध्ये आपण काय करूया की तो स्पेसिफिक जो आहे तो एरिया म्हणजेच काय तर बाउंड्री, त्या एरिया तेवढ्या पुरतंच मी काय करणार तो स्टडी करणार आहे. म्हणून याला आपण इथं जे म्हणू शकतो, आता इथं बाउंड्री, याला ही बाउंड्री म्हणू शकतो आपण. दिस इज द बाउंड्री ऑफ सिस्टीम. दिस इज द बाउंड्री ऑफ, हा जो रिजन तुम्हाला दिसतो म्हणजे थोडक्यात बॉर्डर, बाउंड्री म्हणजे आपण बॉर्डर म्हणूया. ओके, स्पेसिफाईड तेवढा रिजन आहे. ओके, सो दिस इज द बाउंड्री ऑफ सिस्टीम. ओके, नेक्स्ट वन इज अ सराउंडिंग. आता आपण बघूया तिसरी कन्सेप्ट आहे, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. सराउंडिंग. आता सराउंडिंग म्हणजे काय तर सराउंडिंगचं रिजन आउटसाइड द सिस्टीम. रिजन आउटसाइड द सिस्टीम आपण कशाला म्हणू शकतो सराउंडिंग, रिजन आउटसाइड. म्हणजे हा जो बाहेरचा पोर्शन आहे, सिस्टीमच्या बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग. म्हणजे आता हा बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला आपण मी इथे लिहितो सराउंडिंग. दिस इज द रिजन विच इज आउटसाइड द सिस्टीम. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हा टोटल जो आहे तो युनिवर्स आपण म्हणू शकतो. त्या युनिवर्समध्ये मी एक काय केलं एरिया डिफाईन केला आणि तो डिफाईन जो केला त्याला आपण सिस्टीम असं म्हणतोय. त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ हीट अँड एनर्जी कशा पद्धतीने ट्रान्सफर होते किंवा मास कसं ट्रान्सफर होतं याचा मी स्टडी करणार आहे. म्हणून त्याला आपण सिस्टीम असं म्हटलं. त्याची जी बॉर्डर आहे, ओके, त्याचं जे एनव्हलप आहे त्याला आपण काय म्हणूया बाउंड्री. ती सगळी ही जे रिजन आहे ही बाउंड्री आहे. आणि ह्या बाउंड्रीच्या बाहेर आउटसाइड द बाउंड्री म्हणजे आउटसाइडचा जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणूया सराउंडिंग. सराउंडिंगमध्ये सिस्टीमच्या बाहेरचा जो पोर्शन आहे तो असतो सराउंडिंग. ओके, सो या बेसिक अगदी कन्सेप्ट आहेत. पहिलं म्हणजे सिस्टीम, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर दिस इज द बाउंड्री अँड सराउंडिंग. ओके, चौथी जी कन्सेप्ट आहे ती ऑलरेडी तुम्हाला मी सांगितली. चौथी जी आहे ती युनिवर्स. चौथीची कन्सेप्ट आहे ती युनिवर्स. सिस्टीम. आता युनिवर्स आपण कसं म्हणू शकतो सिस्टीम अँड सराउंडिंग पुट टुगेदर टू गेट युनिवर्स. टू गेट युनिवर्स, सॉरी युनिवर्स. ओके, युनिवर्स आपण कसं म्हणू शकतो सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून. सिस्टीम आणि सराउंडिंग असा मिळून जो पोर्शन आहे तो सगळा एकत्रित पोर्शन आपण युनिवर्स, त्याला आपण सगळ्याला एकत्रित युनिवर्स असं म्हणू शकतो. ओके, सो दिस इज अ युनिवर्स. ओके, तो सिस्टीम, बाउंड्री, सराउंडिंग अँड दिस इज द युनिवर्स. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, आता आपण जे सिस्टीम बघितलं ते सिस्टीमचे क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम. आता आपण जे सिस्टीम बघितलं त्या सिस्टीमचे काही क्लासिफिकेशन आहे ते आपण वन बाय वन बघू. सो फर्स्ट वन इज अ क्लोज्ड सिस्टीम. सेकंड ओपन system and third one is a isolated system.
क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम जे सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ट्रान्सफर ऑफ हीट, एनर्जी अँड मास या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सफर कशा होतात याचा जो स्टडी करणार आहे त्याला आपण सिस्टीम असं म्हणतोय. तर त्या सिस्टीमच्या 3 क्लासिफिकेशन आहेत. क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, ओपन सिस्टीम आणि तिसरा आहे आयसोलेटेड सिस्टीम. ओके, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आता वन बाय वन आपण याच्यामध्ये बघूया. आता आपण पहिलं बघूया क्लोज सिस्टीम. पहिलं बघूया आपण क्लोज्ड सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम सांगत असताना आपण बघूया. क्लोज सिस्टीम इट इज द सिस्टीम where no transfer of mass, only transfer no transfer of mass, only transfer energy. किंवा आपण असं म्हणू शकतो इट इज द सिस्टम वेअर ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी, नो ट्रान्सफर ऑफ मास. ओके, नो ट्रान्सफर ऑफ मास, ओनली एनर्जी. अशी सिस्टीम की याला आपण क्लोज्ड सिस्टीम म्हणतो. याला आपण म्हणतो क्लोज्ड सिस्टीम. क्लोज सिस्टीम कशाला म्हणायचं? इट इज अ सिस्टीम वेअर ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी, नो ट्रान्सफर ऑफ मास. मास त्याच्यामधून ट्रान्सफर होणार नाही, फक्त एनर्जी ट्रान्सफर होणार. आता त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. सपोज एक मी काय केलं, पिस्टन घेतलेलं आहे. मला सिलेंडर आणि पिस्टन माहिती आहे. तर हे एक सिलेंडर आहे, ओके, आणि हे पिस्टन आहे. तर सपोज आता आपण काय करूया, जस्ट हे फक्त वरती घेतलं. ओके, पिस्टनची जी मुवमेंट आहे ती आपण वरती दाखवू, तुमच्या लक्षात येईल. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, समजून घ्या. ओके, सो एक पिस्टन मी काढलेला आहे आणि एक सिलेंडर आहे. सॉरी, सिलेंडरमध्ये हे पिस्टन आहे. ओके, हा पिस्टन रॉड आहे, तुमच्या लक्षात येईल. आता आपण काय करूया, ही सिस्टीम आहे. ही मी असं जे बॉर्डर डॉटेड लाईन जे दाखवलेलं आहे त्याला आपण म्हणूया सिस्टीम बाउंड्री. याला म्हणूया सिस्टीम बाउंड्री. त्यानंतर दिस इज द सिलेंडर, दिस इज द पिस्टन. ओके, दिस इज द पिस्टन. आता याच्यामध्ये आपण हा आहे गॅस. तर लिहितो मी, दिस इज द गॅस मॉलिक्यूल. ओके, गॅस फिल्ड विथ गॅस, म्हणजे दिस इज सिलेंडर इज फिल्ड विथ गॅस. आता आपण काय करूया, याला सपोज
काय केलं हीट दिली. मी काय केलं याच्यामध्ये हा जो सिलेंडर आहे तिथून मी त्याला काय केलं हीट दिली. ओके, आता काय होणार आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल ज्यावेळी हीट इथं हीट जनरेट हीट डेव्हलप होणार, हीटमुळे काय होणार आहे ही हीट कोणाला मिळणार तर गॅसला, आणि गॅस मॉलिक्यूल काय करणार आहे तर हळूहळू काय होणार इथला जो गॅस आहे तो बिकॉज ऑफ दॅट हीट हा काय करणार एक्सपांड व्हायला सुरुवात करणार. हा गॅस जो आहे तो एक्सपांड व्हायला सुरुवात होणार. सो एक्सपांड ज्यावेळी होणार तो काय करणार पिस्टनवर फोर्स ऍक्ट करणार. या पिस्टनवर काय करणार फोर्स ऍक्ट होणार आहे, तो दाबणार थोडक्यात वरती. मग त्याच्यामुळे काय होणार हे पिस्टन हळूहळू वरती मूव्ह व्हायला सुरुवात होणार. पिस्टन काय होणार हळूहळू मूव्ह वरती व्हायला सुरुवात होणार. म्हणजेच आता इथं काय झालेलं आहे बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला ही एनर्जी जनरेट झाली, थोडक्यात ही एनर्जी कुणाला मिळाली पिस्टनला, आणि त्यामुळे ते वर ढकललं गेलं. आता इथे गॅस काय ट्रान्सफर होणार नाही, इथं काय होणार आहे गॅस ट्रान्सफर, गॅस तसाच आहे. ओके, पण फक्त काय झालेलं आहे एनर्जी इथं काय झालेलं आहे ट्रान्सफर झालं आहे. म्हणजे मास, थोडक्यात गॅस म्हणजे काय मास तसंच आहे, आणि एनर्जी मात्र काय झालेलं आहे याच्यामुळं एनर्जी मिळालेली आहे, एनर्जी मात्र ट्रान्सफर झाली. त्यामुळे ह्याला आपण क्लोज सिस्टीम असं म्हणतो. या सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम असं म्हणतो. रेफ्रिजरेशन सिस्टीम असेल किंवा बॉइलिंग ऑफ वॉटर इन क्लोज व्हेसल असेल. ओके, एखादं भांडं आहे क्लोज्ड, आपण त्याला काय केलं आहे पॅक केलेलं आहे किंवा बंद आहे ते, आणि त्याच्यामध्ये बॉइलिंग केलं जे वॉटर आहे, त्याचं वॉटर आहे समजा, त्या भांड्याचं पाणी आहे, आणि ते पाणी आपण गरम केलं. त्याच्यानंतर ते गरम केल्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. मास तसंच असणार आहे पण त्याची एनर्जी काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपण रेफ्रिजरेशन सिस्टीम बघितली, तर रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे. आपण आपल्याला बघा कूलिंग इफेक्ट मिळतो रेफ्रिजरेशनचा, तर तो कूलिंग इफेक्ट जो मिळतो तिथं मास तसंच आहे. म्हणजे तिथनं असं तुम्हाला कधी तुमचं घरी जर फ्रीज वगैरे असेल तर तुम्हाला असं कधी लक्षात आलं काय की त्याच्यामधनं काहीतरी बाबा रेग्युलरली सारखं असं कंटिन्युअसली पाणी बाहेर पडते किंवा काहीतरी बाहेर पडते असं नाही. तर त्याच्यामध्ये क्लोज आहे, ते रेफ्रिजरेशन एक क्लोज आहे. ओके, पण त्याच्यामधनं काय होणार आहे एनर्जी मात्र आपल्याला मिळायला लागलेली आहे. ओके, मास त्याच्यामध्ये तसंच आहे, ते लिक्विड जे आपण त्याच्यामध्ये वापरते पुढं आपण डिटेलमध्ये बघणार आहे, पण लिक्विड जे वापरते ते तसंच आहे. ते लिक्विड आपण काय त्याच्यामध्ये बाहेर पडत नाही, लिक्विड तसंच असतं, पण त्या लिक्विडमधनं मात्र किंवा ते सिस्टीममधनं एनर्जी आपल्याला काय होते, ते सिस्टीम जे आहे त्या सिस्टीममधनं त्याला आपण एक सिस्टीम म्हणू शकतो, आणि त्या सिस्टीममधनं आपल्याला काय होणार एनर्जी मिळणार आहे, पण आपल्याला मास मात्र तसंच आहे. सो इट इज द सिस्टीम वेअर नो ट्रान्सफर ऑफ मास, ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, सो दिस इज द क्लोज्ड सिस्टीम. लक्षात आलं. सो पुढचा जो आहे तो आहे आता आपण आज आपण जे बघितलं ते आता आपण बघूया की ओव्हरव्ह्यू थोडक्यात की काय काय बघितलं. की आपण फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आजपासून, आणि लेक्चर दुसरं आहे आपलं, आणि ह्याच्यामध्ये आपण पहिला जे बघितलेलं आहे की सबस्टन्स, प्युअर सबस्टन्स म्हणजे काय. ओके, तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण वर्किंग सबस्टन्स बघितलं. आता प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन जे आहे ते होमोजिनियस आहे किंवा एकसारखं आहे, केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही, त्याला प्युअर सबस्टन्स आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपण बघितलं प्युअर सबस्टन्स, नंतर आपण म्हणजे वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्समध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये जे सबस्टन्स आहे ते काय करते, हीट किंवा वर्क एनर्जी ओके ते एक्सचेंज करतं, ट्रान्सफर करतं. असा सबस्टन्स की ज्याच्यामध्ये हीट किंवा एनर्जी ही ट्रान्सफर होते, ॲब्सॉर्ब होते किंवा रिजेक्ट होते. ओके, ॲब्सॉर्ब करून घेणार किंवा रिजेक्ट करून घेणार, त्याला आपण वर्किंग सबस्टन्स म्हणजे वर्किंग सबस्टन्स म्हणून, ते वर्किंग म्हणून आपण ते घेऊ शकतो त्या सबस्टन्सला. सो त्याच्यानंतर आपण बघितलं
सिस्टीम ओके थर्मोडायनॅमिक सिस्टीम बघितली. थर्मोडायनॅमिक सिस्टीम जे आहे द स्पेसिफाईड एरिया जो आहे तो युनिवर्समधला स्पेसिफाईड एरिया ज्याच्यामध्ये आपल्याला हीट एनर्जी वर्क ओके याचा स्टडी करायचा आहे म्हणून आपण स्पेसिफाईड तो एरिया बाउंड्री जे आहे त्याला आपण काय म्हणूया स्पेसिफाईड एरिया रिजन जो आहे त्या रिजनला आपण म्हणायचं सिस्टीम. आता त्याला जे स्पेसिफिक बॉर्डर आहे ते आपण काय केलं रिजन ठरवलं त्याला आपण काय बाउंड्री असं म्हणतो. आता आउटसाईड जो सिस्टीमच्या आउटसाईडचा जो पोर्शन आहे आउटसाईड द सिस्टीम विच इज अ सराउंडिंग कशाला म्हणायचं तर जो पोर्शन आउटसाईड द सिस्टीम आहे सिस्टीमच्या बाहेरचा जो आहे त्याला आपण सराउंडिंग असं म्हणायचं. आणि एक कन्सेप्ट बघितली आपण युनिवर्स म्हणजे काय तर पुट टुगेदर म्हणजे दोन्ही पण म्हणजे सिस्टीम अँड द सराउंडिंग बोथ आर पुट टुगेदर एकत्र मिळून जो सगळा पोर्शन आहे किंवा एकत्र मिळून जो पार्ट आहे त्याला आपण युनिवर्स असं आपण म्हणतो ओके. त्याच्यानंतर आपण सिस्टीममध्ये क्लासिफिकेशन सिस्टीम बघितली त्याच्यामध्ये ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम आयसोलेटेड सिस्टीम. त्यानंतर आता आपण पहिली जी सिस्टीम आहे ती म्हणजे क्लोज सिस्टीम म्हणजे काय हे आपण पहिली कन्सेप्ट आपण बघितली की ह्याच्यामध्ये क्लोज सिस्टीममध्ये वेअर क्लोज सिस्टीम इज द सिस्टीम विच इज नो ट्रान्सफर ऑफ मास ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी फक्त एनर्जी ट्रान्सफर होते मास मात्र ट्रान्सफर होत नाही त्याला आपण क्लोज्ड सिस्टीम असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण सिलेंडर आणि पिस्टन हे बघितलं गेलं हीट गॅस आपण काय केलं हीट केली तो गॅस एक्सपांड होतो हीट केल्यामुळे आणि तो त्यामुळे पिस्टन मूव्ह होतो आणि पिस्टन होतं म्हणजे ती एनर्जी ट्रान्सफर होते म्हणजे एनर्जी काय होते आपण मास तसंच असणार आहे ओनली काय झालं ट्रान्सफर एनर्जी फक्त ट्रान्सफर झाली मास मात्र आहे तसंच राहणार आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो क्लोज सिस्टीम असं म्हणतोय. सगळी रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे किंवा व्हेसल एखाद्या क्लोज्ड व्हेसल आहे क्लोज्ड व्हेसलमध्ये तुम्ही पाणी ठेवलं वॉटर ठेवलं आणि वॉटर ती हीट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी मिळणार पण सबस्टन्स तसाच आहे किंवा त्या सिस्टीममध्ये आपल्याला त्याला आपण क्लोज सिस्टीम असं म्हणतो कारण एनर्जी आपल्याला ट्रान्सफर झाली पण मास मात्र तसंच आहे ओके. सो दिस इज द क्लोज सिस्टीम. सो टुडेज वी आर stop here for this is our second lecture. So thank you very much for watching this video lecture.